घ्या बाहेरच राहतील घेऊन. वर या नाही काय पाय वर या नाही राहू काय मग हा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय आदिवासी. आज आम्ही श्री क्षेत्र मस्कोबा महाराज जांभळवाडी येथे आमचे मित्र तसेच चुलते बागा पाटील खेमनर यांच्या घरात खूप मोठा असा साप आहे. तर त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील. तर तू तिकडे जा पळ. आता देवा भाई आके जा तिकडून नको जाऊ हे आका ती आहे आकी बी येत नाही मन ते बरोबर आहे आकी इकडे हे बाळाला आहे हे बाळाला हे वरणला घे युजू आहे वरणला हे नाही ना ते बरणी आहे का बर काय त्याला बरणी पॅक करावं लागेल ना. जामीन बेट पोळा खाला काय ते उंदीर बिंदीर काय तरी खाल्ला घरात बेट पोळ्या होत्या आमच्याला जखम झालेली आहे म्हणून. तेव्हा नव्हतं काय माहिती नाही होते मागून ते पोरं म्हणे आमची ते म्हणलं पाहू नाही नाही खालेलं आहे काय तरी जखम आहे. त्याची पण एवढी मोठी बेटपोळी त्या बाई बेट पोळा खाला होता बरोबर अजून एक की हे दोन खाली त्याच्यामुळे त्याला हलता येईना काय. तर धन्यवाद मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आमचे मित्र बाळूशेठ भागाजी खेमनर तसेच चुलती बाबा खेमनर यांच्या घरात खूप असा धामीन जातीचा साप निघाला होता. तर त्याला भीतीपुटी सुरक्षित आता पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तुम्ही पण असे साप दिसले वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण वन्यजीव वाचले तर जंगल झाडी वाचतील. जंगल झाडी वाचली तर आपल्याला पाऊस पाणी भरपूर होईल, ऑक्सिजन भेटेल. आणि साप हा पर्यावरणातला महत्त्वाचा घटक आहे म्हणून त्याला वाचवीत चला. आणि साप मुद्दाम होऊन चावत नसतो, त्याला आपण असा छळण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि चुकून पाय पडला तर तो चावतो. आणि चुकून असं बाईट जर केलं त्याने तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र किंवा झाडपाल्याच्या फांद्यात पडू नका, जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय आदिवासी. तेच जा झाकण आम्हाला का म्हाताऱ्याला बी वाटत मी गेलो त्या आकडा काय दिवे झाकण हा ते फार तिकडच होते आंबोलीच्या घाटात. नाही तर मग हे नाग वगैरे असले का ते फार पिंपळगावचे ते पुढं नाही का लळायचा टेक तिकडं, नाही तर मग चन्नापूरच्या घाट. हे बिनविषारी याचं काय तसं हे नाही काय काढा ते आहे आम्ही आम्हाला समजत की तुला माहिती उत्पत्ती द्यावर पिटून त्याला आहे का नाही ते ओळखू नाही तर किती काय केलं तरी भीती वाटतच माणसाला. नाही ना आम्हाला आम्ही गडबडून गेलो पार धरीन तर कुत्रा. पॅन्ट गेले ना गळून. उठ. गाई आला काय त्याला तिकडे घे आखी तिकडे घे
इकडे ये. त्याला सवय लागून गेली तर नाही घालत. काय ती सवय आहे लेकराला काय कळायचं बाबा असं पाहतेच पहिलं हे गावली की नाही उदबत्ती आणली होते मी ते दिवशी गंभावाची इथं एवढं काय, असं एवढं खाली होतं. हा तुम्ही होते का ते? हा. ते लय- डायरेक्ट फुसफुस करायचे हा डायरेक्ट फुस करायचं मोठे तो डायरेक्ट नाग होता प्युअर विचार होता. हे दामिनी दामिनी एवढं पांजा त्याची उघडा शान आहे, गावतात गेलं तर ती पाय- ते जर दंश केला तर ते काय मिनिटात माणसाला आठवून देते नाही, पावर. दामिनी होती मी आणि ते मागच पाहिली होती पाहिली होती मग ती इकडं आली का? तिचं असेल बघ तिची ती 12 गावी ना ती जे आईला ती एवढी ते आपण त्या गिनी गावचा त्याला पाहिली पोट ती. पाणी येते का? तिची दामिनी तिची ती एवढ्या जागेला अजून तिची त्या जो राहायच्या आम्ही तो गिनी गावात हे इकडून गेलो ते हे सोड- लांब सोड भाऊ ते पाया पडून नाही नाही लांब सोड. तिथे जवळ नको पाहिजे लांब तिकडे नाही भाऊ नाही ते ते बेटकोळा खाल्ले त्यांनी, ते राजला खाल्ले. भेटकुळे वाट्या ना मी म्हणतो ते बरं तुम्ही बेटकोळा पीठकुळा उंदीर त्याच्यात वासन येते ते. हा बस बस नाही नाही भेटकुळे वाट्या ती बेटकोळा होत्या राजला खाली. मी म्हणलं एक दिवस कागदात भरीन आणि त्या तिकडे